एकेकाळी जगासाठी केवळ मनुष्यबळ पुरवणारा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आज जागतिक शक्ती म्हणून नावाजला जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आज NXT परिषदेत न्यूज एक्स वर्ल्ड चॅनलचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. दशकानुदशकं जग भारताला बॅक ऑफिस म्हणत असे असं सांगत आता मात्र जग भारताचं सामर्थ्य अनुभवत आहे, असं ते म्हणाले. आज भारतात दररोज काहीतरी सकारात्मक घडत आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताचं सामर्थ्य जग अनुभवत असून मेड इन इंडिया हा जगाचा ब्रँड झाला पाहिजे, असं ते म्हणाले. कभी हम जिन चीजों का इंपोर्ट करते थे, आज देश उनका इमर्जिंग एक्सपोर्ट हब बन रहा है. जो किसान कभी लोकल मार्केट तक ही सीमित था, आज उसकी फसल पूरी दुनिया के बाजारों तक पहुंच रही है. हमारे डिफेंस प्रोडक्ट्स दुनिया को भारतीय इंजीनियरिंग और टेक्नोलॉजी की ताकत दिखा रहे हैं. इलेक्ट्रॉनिक्स से ऑटोमोबाइल सेक्टर तक दुनिया ने हमारी स्केल को, हमारे सामर्थ्य को देखा है. हम दुनिया को सिर्फ अपने प्रोडक्ट ही नहीं दे रहे. भारत ग्लोबल सप्लाई चेन में एक ट्रस्टेड और रिलायबल पार्टनर भी बन रहा है. व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल हा दृष्टिकोन आपण देशासमोर ठेवला, तो आज वास्तवात उतरल्याचं आपण पाहत आहोत. नुकताच संपलेला महाकुंभ हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले. भारताचं योगशास्त्र, आपली आयुष उत्पादनं, सुपरफूड, मकाना, भरडधान्य ही लोकलवरून ग्लोबल अर्थात जागतिक झाल्याचं ते म्हणाले. जगाला शून्याची देणगी देणारा भारत आज अनंत नवोन्मेषाची भूमी बनला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.